वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आहोत हम्पी बदामी टूरवर आणि आज आलेलो आहे. चौथा दिवस आहे ट्रिपचा आणि आज आलो ते मारुतीचा जो जन्म झाला, अंजना वे हिल आहे, त्या हिलवर मारुतीचा जन्म झाला, हनुमानचा जन्म झाला असं सांगितलं जातं. आणि त्या हिलवर चढण्याकरता इथे आलेलो आहे. 500-550 पायऱ्या आहेत वरती चढण्याकरता. आणि हा मागे माझ्या दिसतोय हा डोंगर आहे इथे. हा दिसतोय हा डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या टॉपवर ते मंदिर पण केलेलं आहे. साधारण 550 पायऱ्या चढून जायला लागतं. एक अर्धा तास लागतो जायला. ते 15-20 मिनटं वरती राहतो आणि नंतर मग उतरायला पण तेवढंच एक 15-20 मिनटं लागतात. तर आता आपण बघूया आपण वरती पायऱ्यांवरून चढताना कसं काय दिसतंय ते. सकाळी लवकर निघालेलो आहे. वाटेतच ब्रेकफास्ट केला. आता परत सगळे आल्यानंतर आम्ही जाऊ ते हॉटेलला लंच करण्याकरता. त्यानंतर आपल्याला साना लेक म्हणून जो आहे तिकडे बोटिंग करायला जायचंय. हे बघा, हे मागे दिसते हा हिल आहे. सकाळी आम्ही लवकर निघालो हॉटेलमधनं, कारण वरती हिल चढायची होती आणि ऊन झाल्यानंतर हिल चढायला त्रास होतो. आपण निघालो ते हम्पीच्या इथून. आता आपल्याला दक्षिण हम्पीमधनं उत्तर हम्पीत जायचं आहे. पूर्वी या ठिकाणी उत्तर हम्पीत जाण्याकरता किंवा हिप्पी आयलंडला जाण्याकरता कुठलाही ब्रिज नव्हता. तेव्हा लोक होड्यांमधनं नदी पार करायचे. पण आता 2017 साली एक ब्रिज बांधण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे बुक्का सागर ब्रिज. आणि हा 2017पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झालेला आहे. आता हा पूल हम्पीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला, म्हणजे जिथे हिप्पी आयलंड म्हणून ओळखलं जाणारा भाग आहे तिथे जाण्यासाठी हम्पीवरून एक सोयीस्कर मार्ग झालेला आहे. त्यामुळे पर्यटकांना त्याचा खूपच उपयोग झालेला आहे. पूर्वी एक विजया विठ्ठल मंदिरच्या जवळ एक आधुनिक पूल बांधण्याचा पण प्रयत्न झाला, पण हे युनेस्को हेरिटेज जे आहे एरिया, त्याच्यामुळे युनेस्कोनी ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यामुळे हा थोडासा दुसऱ्या साईडला हा ब्रिज बांधण्यात आला. आता आम्ही सगळे पोचलेलो आहे ते अंजनादरी हिल किंवा पर्वत, इथे आम्ही सगळे पोचलेलो आहे. आणि वरती पर्वतावर चालण्याचं सुरुवात केलेली आहे. हा पर्वत पवित्र पर्वत म्हणून मानला जातो, कारण ह्या पर्वतावर हनुमानचा जन्म झाला असं म्हटलं जातं. त्यामुळेच या पर्वताला भगवान हनुमानांचे जन्मस्थान म्हणून सुद्धा मानले जाते. ही हिंदू पौराणिक कथा जे आहे ती सांगते की हनुमानांचा जन्म अंजना देवीच्या पोटी येथे झाला, म्हणून त्यांना अंजनेय असेही म्हटले जाते. आणि ह्या टेकडीला अंजनाची टेकडी असे नाव पडले. ही जी टेकडी आहे ही हम्पीपासून तुंगभद्रा नदीच्या पलीकडे अनेगुंदी परिसरात हनुमान हल्ली गावाच्या जवळ आहे. आता आपण पोचतोय ते वरती. साधारण 560 पायऱ्या भाविकांना चढायला लागतात. आणि त्या चढून आमची छोटी मंडळी पण बघा काय पटापट सगळी पायऱ्या चढून वरती चाललेली आहेत. सर्वांच्या पहिला नंबर आमच्या छोट्या मंडळीचा आहे. तसेच सिनियर मंडळीसुद्धा अस्ती करून या पायऱ्या चढलेल्या आहेत. ही जी टेकडी आहे ही हम्पीपासून साधारण 22 किलोमीटरच्या इथे आहे. आणि ह्या टेकडीवरनं आपल्याला जे हम्पीचं अगदी सुंदर असं हे दृश्य दिसतं.
तुम्ही टेकडीच्या जर शिखरावरनं बघाल तर हम्पी परिसरातले हे विस्तीर्ण खडक, हिरवीगार शेते आणि तुंगभद्रा नदीचे अप्रतिम असं दर्शन आपल्याला होतं. बरीचशी पर्यटक सकाळी लवकर म्हणजे सूर्योदय व्हायच्या अगोदरच ह्या हिलवर चढतात, कारण या हिलवरनं असून अतिसुंदर असा सूर्योदय दिसतो असं तिथूनच्या लोकांनी आम्हाला सांगितलं. ही दिसते बघा समोर तुंगभद्रा रिव्हर. अतिशय सुंदर असं हे हा पर्वत आहे. साधारण एक 30-40 मिनटं वरती चढायला लागतात आणि मग तेवढीच एक उंच उतरण्याकरता सुद्धा तेवढीच मिनटं लागतात. बघा ही आमची मंडळी सगळी टेकडीवर बसलेली आहेत आणि समोर दिसते हे हनुमानाचं मंदिर आहे. या पांढऱ्या मंदिरामध्ये हनुमाची मूर्ती कोरलेली आहे. आमचा हा सगळा वंडरलसचा ग्रुप चढून आल्यानंतर विजयी सलामी देतोय. जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा आमच्या लोकांनी तिथे दिल्या. आणि आता आपण इथे जाणार आहोत ते पुढच्या प्रवासाकरता. पण बरंच वरतून 2-2.5 तासानंतर खाली नंतर तहान पण लागली होती आणि वंडरलस नीतीच्या टूर कंपनीने सर्वांना सुंदर असं शहाळाचं पाणी दिलं. इथे माकडंसुद्धा भरपूर आहेत, त्यामुळे तुम्ही माकडांपासून नक्कीच सावध राहा. ही बघा ही हिल जी दिसते ही बघा खालून कशी दिसते पर्वत, आणि ही जी पाऊलवाट दिसते पांढरी, ह्या पाऊलवाटने तुम्हाला वरती जायला लागतं. तसं पायऱ्या पण सोप्या चढण्याकरता आहेत. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही निघालो ते लंच करता आम्ही आलो ते हम्पी ग्रीन हिल्स गेस्ट हाऊस आणि रेस्टॉरंट. अतिशय सुंदर असं हे गेस्ट हाऊस आहे. हम्पी शहराजवळच निसर्गरम्य परिसरात हे आहे आणि पर्यटकांसाठी एक शांत आणि आरामदायी निवासस्थानाची सोय पण इथे फार सुंदर आहे. हे गेस्ट हाऊस जे आम्ही आता ते जेवायला थांबलो आहे हे उत्तर हम्पीमध्ये सनापूर आणि पसापूर ह्या गावामध्ये आहे, गावाच्या मध्ये आहे. आणि तुम्ही बघाल इतकी सुंदर व्यवस्था इथे ह्या त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये बसण्याकरता केलेली आहे. आजूबाजूचं तुम्ही बघाल तर सर्वीकडे हिरवीगार भातशेती आणि आजूबाजूच्या टेकड्या पण काय सुंदर या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला बसून दिसतात. मी तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर इथे देतोयच, तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हीसुद्धा इथे नक्कीच एक रात्रकरता मुक्काम करू शकता. यांच्या खोल्या पण आहेत, ते स्वच्छ आणि अतिशय सुसज्ज अशा खोल्यासुद्धा आहेत आणि म्हणजे सेल्फ कंटेन आहेत. जेवणाकरता आम्हाला व्हेजिटेरियन जेवण होतं, कारण आम्ही आयत्या वेळी गेलो होतो. तुम्हाला इथे पाहिजे असेल तर चिकन नॉनव्हेजच्यासुद्धा डिशेस मिळू शकतात. आमचं जेवण होतं, साधं जेवण होतं. आणि हे दिसतंय हे नितीश आणि त्याचे वडील वंडरलस टूरचे हे मालक, आणि अतिशय सुंदर त्यांनी ही टूर अरेंज केली होती. जेवण झाल्यानंतर सगळ्या लोकांनी म्युझिकवर ठेका धरला आणि थोडासा डान्स पण केला. तुम्ही बघतायत लहान मुलं सगळी मंडळी हे नाच करतायत. आणि थोडासा जेवल्यानंतरचा वेळ आमचा 1-1.5 तास अतिशय सुंदर या गेस्ट हाऊसच्या रेस्टॉरंटमध्ये गेला. अतिशय सुंदर असं हे गेस्ट हाऊस आहे. तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतोच इथे. तुम्ही पण इथे त्या साईडला उत्तर हम्पीमध्ये जाणार असाल तर या गेस्ट हाऊसला कॉन्टॅक्ट करून घ्या. नंतर हे नितीशनी जो वंडरलसच्या टूर्सचा नितीश आहे त्यांनी घेतलेले हे ड्रोन शॉट्स बघा. अप्रतिम ड्रोन शॉट तुम्हाला इथे या गेस्ट हाऊसचे दिसत आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ह्या गेस्ट हाऊसचं लोकेशन पण किती सुंदर ठिकाणी आहे. आजूबाजूला जे भातशेती लावलेली आहे त्यामुळे जी ग्रीनरी दिसते आणि आजूबाजूच्या टेकड्या पण अतिशय सुंदर दिसत आहेत. हे वंडरलस ग्रुप हा सगळा इथे बसलेला आहे रेस्टॉरंटच्या भिंतीवर आणि इथे एन्जॉय करतो आहे.
काय सुंदर ड्रोन शॉट आलेला आहे बघा. सगळेजण एन्जॉय करतायत. ट्रिप तर अतिशय उत्तमच चालू होती. आता आम्हाला याच्यानंतर जायचं आहे ते बोटिंग करता. पण वरनं हा ड्रोन शॉटवरनं तुम्हाला अंदाज येईल की ह्या गेस्ट हाऊसचं लोकेशन किती अप्रतिम लोकेशन आहे. नक्कीच तुम्ही जर एक रात्र या लोकेशनमध्ये एन्जॉय करू शकाल. गेस्ट हाऊसपासून साधारण एक 10-12 किलोमीटरवर आपण पोचलो आहे ते सनापूर लेक. अतिशय सुंदर ठिकाणी हा लेक आहे. हे एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण असं दिसतंय. हे जे डॅम बांधलेले आहे ह्या लेकवर आणि ह्या डॅमच्या इथूनच आपण चालत आता पुढे चाललो आहे. कारण रस्ता अतिशय खराब होता. त्याच्यामुळे आम्ही बसमधनं उतरलो आणि चालत निघालो. पण आजूबाजूचं सौंदर्य पण बघा काय सुंदर असं दिसतंय. हा तलाव जो आहे बेसिकली हा तुंगभद्र धरण कालव्याद्वारा भरला जातो. ह्याचं जर पाणी बघाल तर निळं असं पाणी, अतिशय स्वच्छ असं पाणी आणि आजूबाजूचे जे मोठे खडक दिसत आहेत या खडकामुळे इथूनचं जे सिनरी आहे हे अप्रतिम सिनरी आहे. आणि आपण किती फोटो काढू याचा आपल्याला अंदाजच येत नाही. कारण इतकं फोटोग्राफी करता हे सुंदर असं हे ठिकाण आहे. हम्पीच्या तुम्ही जर हम्पीमध्ये बसाल तर अतिशय गजबजलेलं असं हे गाव आहे. म्हणजे हॉस्पिटलवर सुद्धा त्यापेक्षा हे तुम्ही जर सनापूर तलावाकडे आला तर अतिशय सुंदर आणि इथे पर्यटकांना आराम करण्याकरता आणि शांतता जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे 2-3 तास आरामात इथे एन्जॉय करू शकाल. आम्ही इथे सगळेजण आलो होतो ते कोरॅकल म्हणजे कोस्टल बोटीत राईड करण्याकरता. आणि तुम्ही बघतायत आजूबाजूची सिनरी पण बघा किती सुंदर आहे. आम्ही सगळे चालत चाललो आहे कारण आमची बस त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नव्हती. रस्ता पण लहान होता आणि रस्ता पण खराब होता. त्यामुळे साधारण आम्हाला एक 500 मीटरचं अंतर हे चालत जायला लागलं. पण चालत असतानासुद्धा तुम्हाला जी काय सिनरी दिसते आणि हे मागे डोंगरवरची बोल्डर्स बघा काय सुंदर दिसत आहेत. आपण आलेलो आहे आता ती कोरॅकल बोटिंग करतात. या तलावातलं मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक गोलाकार बोटीतून त्याला कोराकल सफर असं पण म्हटलं जातं. ही एक अतिशय मजेदार आणि शांत अशी ही राईड आहे. ती त्या पाण्यामध्ये वाऱ्याच्या ह्याच्यावरच आपल्याला ती बोट पुढे पुढे जाते. त्यामध्ये स्थानिक लोक कधी कधी ही बोट असे गोल गोल फिरवतात. आम्ही पण त्यांना रिक्वेस्ट केली आमची बोट फिरवण्याकरता. ते तुम्हाला ड्रोन शॉटमधनं तुम्हाला दिसेल. आता इथे पर्यटक काय काय पोहण्याचा सुद्धा आनंद घेतात. पण पोहणं इथे तसं बघितलं तर बॅन आहे. पण काही लोक सेफ्टीचे प्रिकॉशन घेऊनसुद्धा हे करतात. हे बघा हे मालक आहेत आणि ह्या बोट चालवणारा हा एक इथूनचा त्या बोटीवरचा एकच इथूनचा कामगार आहे. आणि तो आपल्याला आता आपली बोट घेऊन जाणार आहे. आजूबाजूला तुम्ही जे बघतायत हे मोठमोठे बोल्डर्स पण बघा हे मालक आहेत आणि या मालकाच्याच या सर्व बोटी आहेत. काय छान अशी व्यवस्था इथे केलेली आहे. जास्त गर्दी पण नसते. इथे मागच्या साईडला माझ्या बघतायत तिथे या बोटी ठेवलेल्या आहेत. आणि आमचा नितीशच्या वंडरलस टूरनी ही बोट त्यांच्या टूरच्या कॉस्टमध्येच अरेंज केलेली आहे. साधारण मला वाटतं 500 रुपये पर हेड 30 मिनटाकरता ही बोट राईडची हे आहे. आता ही बोट बघा ही कोरॅकल बोट याला म्हणतात. साधारण 5 लोक एका बोटीमध्ये बसतात. आता हा टाकतोय ही पाण्यामध्ये अशी ही बोट टाकली जाते आणि गोलाकार ह्याच्यामध्ये तुम्ही बसून त्या बोटीमध्ये राईड करण्याकरता जाणार आहेत. प्रत्येकाला सेफ्टी जॅकेट हे घालावंच लागतं. आणि हे अतिशय चांगली गोष्ट हे लोक करतात की प्रत्येकाला सेफ्टी
रॅकेट हे घालण्याकरता ते इन्सिस्ट करतात. तुम्ही जेव्हा बोटीमध्ये बसता तेव्हा आजूबाजूचं सौंदर्य बघा. हे मोठमोठे जे दगड आहेत, कारण हम्पी ओळखलं जातं ते दगडांमुळे. आणि आजूबाजूचं सौंदर्य पण बघा, काय सुरेख दिसतंय. शांत असं हे वॉटर आहे. पण जेव्हा वारा असतो त्या वाऱ्याच्या ह्याच्यावर ही बोट आपल्याला पलीकडे घेऊन जाते. हा नाविक पण बघा, असती तो त्या बोटीला डायरेक्शन देऊन एका पलीकडच्या साईडला च्या किनाऱ्यापर्यंत आपण जातोय. आमची जवळजवळ 5 का 6 जणांची 5 बोटी होत्या आणि सगळेजण आता तलावात उतरलेले आहेत. काय छान दिसते बघा इथूनचं. आणि हा नाविक पण बघा, कारण तो बोलला की आता वारा ह्या साईडला आहे त्यामुळे त्याला जास्त कष्ट पडत नाही. पण जेव्हा आम्ही अपोजिट डायरेक्शनला परत किनाऱ्याकडे जाणार आहोत तेव्हा मात्र त्याला थोडासा त्रास होणार आहे. ही सगळी टीम बसलेली आहे आणि बोट राईड एन्जॉय करतायत. आता त्याला मी सांगितलं गोल गोल फिरवण्याकरता जेव्हा आपण किनाऱ्याच्या जवळ येऊ तेव्हा तो असती बोट ती जोराने गोल फिरवेल. पण आजूबाजूचं सौंदर्य पण बघा, काय सुंदर लोकेशन आहे. आणि तुम्हाला असं वाटेल किती फोटो काढू, किती व्हिडिओ काढू तरी ते कमी पडणारच नाहीत. हेच दिसते ह्या साईडवरनं पलीकडच्या आम्ही स्टार्ट केलं होतं आमचं बोट राईड. आणि आता बघा हे गोल फिरवतोय. इतकी जोरात तो गोल फिरवतोय की आम्हाला थोडीशी चक्कर पण यायला लागली. आणि थोडंसं पाणी पण आतमध्ये येतंय की काय असं वाटत होतं. शेवटी 1 मिनिटानंतर आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की तू हे बोट फिरवणं थांबव बाबा. कारण आमच्याबरोबर लेडीज होत्या आणि मलासुद्धा पर्सनली बघितलं तर असं चक्कर येल्यासारखंच वाटायला लागलं. नंतर मग आम्ही आलो ते किनाऱ्यावर आणि इथे सगळ्या या बोटी ठेवल्या आहेत. आजूबाजूचे पर्यटक पण बरेचसे आले होते. आणि आमच्यानंतर हे पर्यटक जे उभे आहेत त्यांना बोट राईड घ्यायची होती. नितीशनी त्याच्या ड्रोन कॅमेरामधनं ही टिपलेली काही व्ह्यूज आहेत, काही शॉट्स आहेत बघा, काय सुंदर. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा चानापूर लेक किती मोठा असा लेक आहे. आणि आजूबाजूच्या टेकड्यांमुळे ह्याचं सौंदर्य पण बघा, किती अप्रतिम असं सौंदर्य दिसतंय. आमचा ग्रुप आहे आता दिसतंय हे ड्रोननी जेव्हा तो गोल फिरवतो तेव्हा घेतलेलं ड्रोन शॉट. याच्यावर तुम्हाला अंदाज येईल किती फास्ट असा हे गोल ही कोरॅकल बोट हे फिरवतात. 1, 2, 4 का 5 बोटी एका पाठोपाठ एक अशा फिरत होत्या. आणि वरनं टिपलेलं हे शॉट्स बघा ड्रोनचे, काय अप्रतिम शॉट्स नितीशनी घेतलेले आहेत. थँक्स नितीश. कारण असा शॉट आपल्याला ड्रोन असेल तरच मिळू शकतात. आणि लाईफमध्ये एकदाच तुम्ही असं हे कोरॅकल लाईट एन्जॉय करू शकता. किनाऱ्याच्या बाजूला पण बघा लोक उभी आहेत. आणि वरतून जे ड्रोन शॉट दिसत आहेत फारच सुंदर शॉट्स नितीशने घेतलेले आहेत. काय छान असं व्ह्यू परिसर पण दिसतोय. त्यामुळे तुम्ही असेल तर नक्कीच इथे व्हिजिट करा. वेलकम बॅक टू विनय भटक्या. ट्रिपचा आमचा आजचा शेवटचा दिवस आहे. आम्ही निघालो सकाळी हॉस्पिटलवरनं पुण्याकरता. तर 600 किलोमीटरचं अंतर आहे. माहीत नाही किती वेळ लागेल. 10-12 तास नक्कीच लागतील. मध्ये ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर मग लंच, दुपारचा चहा, असं करत रात्री 11-11:30 तर नक्कीच वाजणार आहेत. एकदम ट्रिप मस्त झालेली आहे आमची. हवा पण छान होती. जरा पावसाळी पण वातावरण असल्यामुळे उन्हाचा काय त्रास झाला नाही. मग सगळ्या मुलांनी सुद्धा एन्जॉय केलं, लहान मुलांनी. तर चला आता आजचा प्रवास बघूया आपण कसा होतोय. वाटेत पुढे ब्रेकफास्ट मिळालं तर ब्रेकफास्ट घेणार आणि मग पुढे चालू पडणार. साधारण 2 तासांनी प्रवास केल्यानंतर आम्हाला हे
हॉटेल दिसलं, रेस्टॉरंट दिसलं. हॉस्पेटवरून निघाल्यानंतर हायवेला बिलकुलच कुठेही असं चांगलं रेस्टॉरंट दिसलं नाही. हे पहिलं दिसलं. सगळ्यांना भूक पण लागली होती, 9:30 वाजले होते. त्याच्यामुळे प्रत्येकजणं इथे थांबवलं आणि टॉयलेटचा पण ब्रेक हा मस्त होता आणि त्याच्याकरता आम्ही या हॉटेलला रेस्टॉरंटमध्ये थांबलो. रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर बघितलं तर तयार काहीच नव्हतं, कारण एवढ्या लवकर मला वाटतं त्या हायवेला कोण येत नसावं. ही आमची सगळी टीम बसलेली आहे. त्यांनी मग मेदूवडा, उत्तप्पा आणि पुरी भाजी आम्हाला करून दिली. तसं त्याचं तयारच होतं. फक्त पुऱ्या तळायच्या होत्या आणि मेदूवडा होतं. बाकी सांबार आणि सगळे रेडी होतं. बच्चे कंपनीसुद्धा एन्जॉय केलं. हे बघा, हा मेदूवडा, चटणी आणि सांबार. सांबार आणि चटणी अनलिमिटेड होती. पुरी भाजी पण चांगल्यापैकी पुरी भाजी होती. सगळ्यांनी मस्तपैकी ब्रेकफास्टवर ताव मारला. नंतर आम्ही जेव्हा थांबलो त्याच्यानंतर बरीचशी दुसरी पण लोकं थांबली, कारण त्यांनासुद्धा मला वाटतं मिळालं नसेल कुठे रेस्टॉरंट. आणि इथे आमची एवढी गर्दी बघून ते सुद्धा थांबले. आणि ह्या मागे गाड्या दिसत आहेत, हे दुसऱ्या टुरिस्ट लोकांच्या आहेत आणि त्यामुळे त्याला रेस्टॉरंटवाल्याची धावपळच झाली. फूड चांगलं होतं. सांबार, साऊथमध्ये आम्ही इतके दिवस फिरतो आहे तर सांबार अतिशय चांगल्या प्रकारचं सांबार आम्हाला मिळालं आणि हे पुढे आम्ही निघालो ते पुढच्या प्रवासाकरता. दुपारी साधारण 1:30-2च्या सुमारास आम्ही गोकाक शहरात पोचलो आणि ह्या शहरामध्ये नियाजची बिर्याणी खाण्याकरता आम्ही थांबलो. विजयपूरला आम्ही ह्याच हॉटेलमध्ये बिर्याणी खाल्ली होती आणि ह्याची ब्रांच गोकाकमध्ये आहे असं पण कळल्यामुळे सर्वांनी ठरवलं की नॉनव्हेज आता खायचं. मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी किंवा अजून त्याचे रोटी, नान, सुंदर असे जेवणाचे प्रकार आम्हाला इथे मिळालं. दुपारी 2 वाजता आता मटण बिर्याणी खाऊन आम्ही निघणार आहोत ते गोकाकचा धबधबा बघण्याकरता. आम्ही पोचलो आहे ते गोकाकचा धबधबाच्या स्पॉटवर. आता बघू धबधबा. याच गोकाकच्या धबधब्याच्या इथे एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही गेलो आणि मंदिरामध्ये दर्शन घेतलं. मंदिरचं पण अतिशय चांगल्या प्रकारचं हे मंदिर ठेवलेलं आहे. आतमध्ये नंदी आणि दर्शन घेतल्यानंतर मग मी आलो ते बाहेर धबधबा बघण्याकरता. या देवळाचं नाव आहे महालिंगेश्वर देवस्थान. आता मला वाटतं टुरिस्टची फार गर्दी नसल्यामुळे इथूनचे स्टॉल पण फार काही स्टॉलवर दिसलं नाही. उजव्या साईडला धबधबा आहे आणि पण मी इथे बघा काय कचरा टाकलेला आहे लोकांनी, टुरिस्टनी. पण लोकल अथॉरिटीसुद्धा इथे हे कचरा साफ करत नाही, कारण इथे जगातले किती पर्यटक हा धबधबा बघण्याकरता येतात. हे जे आहे ते मंदिर, या मंदिरामध्ये तुम्ही बघाल तर काय स्वच्छ असं मंदिर ठेवलेलं आहे. मंदिराची कलाकुसर पण बघा, नंदी पण बघा. छान असं हे मंदिर आहे. वरती पण चांगलं की कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतंय. साऊथमध्ये बहुतेक सगळ्याच मंदिरमध्ये चांगलं कोरीव काम आहे. आणि ही मूर्ती पण बघा काय छान दिसते. हे बघा काय सुंदर अशी हे दिसतंय. थोड्या वेळ आम्ही इथे घालवला कारण आम्हाला नंतर बघायचा आहे तो धबधबा. तर हे मंदिर आहे लिंगेश्वर देवस्थान. आता बघूया आपण धबधबा. गोकाकचा धबधबा हा कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात घटप्रभा जी नदी आहे त्या नदीवर असलेला हा प्रसिद्ध असा धबधबा आहे. आजूबाजूला कचरा बघा किती आहे, भयंकर कचरा ठेवलेला आहे, पडलेला आहे, कोणी साफ करायला दिसत नाही आहे. असो, आणि जेव्हा तुम्ही पावसाळ्यात येतात तेव्हा हा धबधबा पूर्ण क्षमतेने जेव्हा वाहतो
तेव्हा आपल्याला अमेरिकेतील नायगरा धबधब्याची आठवण करून देतो. त्यामुळे त्याला भारताचा नायगरा धबधबा सुद्धा म्हणतात. घटप्रभा नदीचे पाणी एका घोड्याच्या नाल्यासारखे 11च्या खडकावरनं खाली कोसळते आणि या धबधब्याची उंची सुमारे 52 मीटर म्हणजे 171 फूट आहे. धबधब्याची रुंदी साधारणप्रमाणे 177 फूट म्हणजे 581 इतकी आहे. आणि ह्या धबधब्यावर असलेला जो आपल्या मागच्या साईडला दिसतोय तो झुलता पूल आहे. फार प्राचीन असा हा पूल आहे ब्रिटिश काळातला. आणि त्या पुलावर बरेचसे पर्यटक पूर्वी जायचे, पण आता त्या पुलावर मला वाटतं कोणाला जाऊन देत नाही. आजूबाजूचं व्ह्यू पण बघा सुंदर आहे. आणि असं म्हणतात की पावसाळ्यात जेव्हा नदी पूर्ण भरते तेव्हा धबधब्याचा आवाज अतिशय दूर इथे पर्यंत ऐकू येतो. हा एक तिथे मठ होता आणि मठामधले हे स्वामी आहेत. तर हा धबधबा म्हणजे खूपच फेमस धबधबा आहे आणि बरेच फॉरेनर्ससुद्धा हा धबधबा बघण्याकरता इथे येतात. नंतर आपण पायऱ्या चढून वरती येतो. ही समोर दिसते ही ब्रिटिशकालीन एक बिल्डिंग आहे. मला वाटतं इथे एक शॉपिंग सेंटर पण आहे. इथे चांगल्या प्रकारचे साड्या अशा मिळतात. त्यामुळे आमचे लेडीज कंपनी इथे थोडा वेळ त्या शॉपमध्ये गेले होते. रस्ता पण किती छान आहे आणि ही जुनी इमारत म्हणजे जवळजवळ 150 वर्षापूर्वीची इमारत आहे, पण अजून तशीच्या तशी उभी असलेली आपल्याला दिसते. फार पर्यटक नव्हते. अशी आमची छान अशी ही ट्रिप झाली. तुम्हाला कसे वाटले माझे 6 व्हिडिओ हम्पी बदामी टूरचे, ज्या आम्ही वंडरलस्ट टूरबरोबर गेलेलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड थँक्स फॉर वॉचिंग. आता पुढचा परत एकदा टूरला जाऊ, त्याचा व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.